या बोराडे परिवारानं अत्यंत 3-3.5 दिवसाचा सप्ताह ठेवला. का माहिती आहे का? वारी आली कायला आनंद व्हायचा. रुपालीताई सगळी प्रेमाची मंडळी आहे, सगळी आमच्या जेजूरकर ताई बरोबर ना? या ताईंचं काय ना? हां उषाताई, त्यांचे पतिदेव पण आलेले आमच्या रुपालीताईंचे, ज्ञानेश्वर माऊली, सगळेच आदरणीय आमचे जगन तात्या असतील. सकाळी निघाल्याबरोबरच सुरू झाली फोन. तात्याने सांगितलं महाराज या घराला चहा पिण्याकरता. म्हटलं तात्या आता उशीर झाला, मी बरोबर वेळेवर येतो, चला ऐकूया. वारी जवळ आली कायला आनंद वाटायचा. आली आता त्र्यंबकराजांची वारी, निवृत्तीनाथ देवांची वारी. वारीला आलं की तुम्ही पाहिलेली असेल आईसाहेबांच्या फुगड्या. नित्यानं ही पांडुरंग परमात्म्याची जी मूर्त आहे, आईसाहेबांची जी मूर्त आहे, आमच्या शारदाताईंचं अत्यंत गुढ मार्गदर्शन या परिवाराला, अत्यंत गुढ मार्गदर्शन. आनंद घेण्याकरता ही सगळी प्रेमाची मंडळी ताईंच्या दिंडी सोहळ्यामध्ये हजर असायचे. यावर्षी आता ताईंना सुद्धा खंत वाटेल. तुळस जरी घ्यायची असली तरी ती श्रद्धेनंच घ्यायची. टाळ जरी गळ्यात घ्यायचा तरी तो श्रद्धेनंच घ्यायचा. फुगडी खेळायची. इथं परमार्थाकरता जीवन व्हावं लागतं बरं का ना. इथं वेळ व्हावं लागतं. कोणी हसा, कोणी निंदा करा. इथं निंदेचं जीवन ठरतातच लोक. पण महाराज म्हणतात कोणी निंदा, कोणी वंदा आमचा. अरे महाराज म्हणतात एवढंच नाही, लाज भय शंका दुरावीला शंका दुराविला मान. काहू वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा काही नेने. लाज भय शंका दुराविला मान नकळी साधन या परते. आणि म्हणून 3 दिवसामध्ये अत्यंत गोड. पहिल्या दिवशी आदरणीय भागवताचार्य पूज्यश्री मुरकुटे महाराजांनी अभंग घेतला नामदेव महाराजांचा. देह जाओ आतवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ देवा चरण नमी सोडी सर्वता आणि आन तुझी पंढरीनाथ. पहिल्या दिवसाचा अभंग तो आई साहेबाला नक्कीच. देह जाऊ या प्रपंचाचा विचार नाही केला. वारी आली ना, पण असं जो आवडी जगाला तुझी आवड आहे देवाला, तो देवाला सुद्धा लई प्रिय असतो बरं. आणि म्हणून ऐक दुसऱ्या दिवशी आदरणीय आमच्या गीताताई यांनी गुढ अभंग घेतला. लेकुराचे हित पाहे माऊलीचे चित्त आईशी कळवळ्याशी. पूज्यश्री आमच्या येवला तालुक्याचं भूषण आदरणीय हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज ठाणगावकर. उडाली पक्षिणी गेली अंतराळी. खूप गोड चिंतन ऐकले आपण. चला आता तुकोबरांची भाषा ऐकूया की संतांचं जीवन किती कृपावंत आहे. विठ्ठल खरं तर ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये आई साहेबांचे दोन्ही सोहळे झाले. चला आता ज्ञानोबरांशी बोलूया बरं का आपण. नाशिककर कधी कधी ज्ञानोबरांशी बोलून पहा, कधी कधी तुकोबरांशी बोलून पहा. का हो महाराज, आम्हाला ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर काय करावं लागेल? नाशिककर ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर ते श्रावण महाराजाला नाही विचारायचं. हा सांगण्याकरता आला इथं फक्त बागुल बाबा. इथं ज्ञानोबरांशी बोलायचं असेल तर नामदेव महाराजांना विचारावं लागेल. नामदेव महाराज एक तरी ओवी अनुभवी, एक तरी ओवी अनुभवी, एक तरी ओवी अनुभवी, एक तरी
आम्हाला ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतली एक तरी ओवी नुसती वाचून चालणार नाही, ती अनुभवावी लागेल. ज्ञानोबराला जे गाव सांगायचे ते गाव वेगळं, नाशिक नाही, दसक गाव नाही, पंचक गाव नाही, नांदूर गाव नाही. मग ज्ञानोबराय सांगतात देहाच्या गावालिया. तुम्ही आपण देहरूपी गावाला आलोय. मग या देहरूपी गावाला आल्याच्या नंतर जीवाला दोन सोहळे, जन्म मृत्यूच्या. एक सोहळा आहे जन्माचा आणि दुसरा सोहळा आहे ज्ञानोबरांच्या भाषेमध्ये आई साहेबांचे दोन्ही सोहळे झाले. थोडा आवाज कमी ठेव. जन्माचाही झाला आणि मृत्यूचाही झाला. बोला माझ्याशी, तुमचा आमचा एक झालेला आहे. कोणता हो? बोला ना, बोला बोला बोला. एक झालाय ना तुमचा आमचा. कोणता? जन्माचा. आणि दुसरा होणार आहे. तुम्ही घाबरता सांगायला? तो घाबरलं तरी येणार आहे तो. आणि तुम्ही का घाबरायचं नाही सांगायला? काय घाबरायचं नाही? तुम्ही असं आठवायचं, विचारणारा सुद्धा जाणार आहे. आलं ना तुमच्या लक्षात? मग मृत्यू ऐकायला आणि सांगायला घाबरायचं नाही कधी. तुमचा आमचा एक सोहळा झालेला आहे जन्माचा आणि दुसरा होणार आहे मृत्यूचा. साधकांनी प्रश्न केला का हो ज्ञानोबा आहे, मग एक दिवस जर जाणे तर आम्ही नेमकं या देहरूपी गावाला आलोय तरी कशा करता? ज्ञानोबा सांगतात या देहाला येणं आणि जाणं ही जन्म मृत्यूची अर्जार संपवण्याकरता. का हो ज्ञानोबा आहे, या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं का? ज्ञानोबा आहे पुढच्या ओळीत बोलतात तैशी येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येरजारे चिरा पडे. ज्ञानोबा सांगतात या देहाला येणं आणि जाणं संपवता येतं. साधकांनी पुढचा प्रश्न विचारला का हो ज्ञानोबा या देहाला येणं आणि जाणं जर संपवता येतं आम्हाला नेमकं काय करावं लागेल? ज्ञानोबा सांगतात ज्या कार्य करता आला तेच कार्य करा, चुकीचं कार्य करू नका. मग का हो ज्ञानोबा आम्ही नेमकं असं काय कार्य करावं की जेणेकरून आमच्या जन्म मृत्यूची अर्धार संपेल? ज्ञानोबा पुढच्या ओळीत बोलतात पाहे पा शरीराच्या गावा जया लागी आली पांडवा तो कार्यार्थ अगवा सांडोनिया. ज्ञानोबा सांगतात ज्या कार्य करता आला तेच कार्य करा, चुकीचं कार्य करू नका, जेणेकरून आपल्या जन्म मृत्यूची अर्धार संपेल. असं पवित्र कार्य करा. का हो ज्ञानोबा आहे, असं काय कार्य करावं? ज्ञानोबा पुढच्या ओवीत बोलतात तरी जड जडून वाहिला निघ ये भक्तीची वाटे लाग आणि जिया पावशी अव्यंग निजधाम माझे. ज्ञानोबा सांगतात तुम्हाला आम्हाला त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागल. नाशिककर जी भक्तीची वाट काल आजची नाही, ती अनादिकालापासून आलेली जी भक्तीची वाटे ज्ञानोबा आपल्याला त्या वाटेला लागण्याकरता आग्रह करतात. अहो तुकोबरा एका रामभक्ताला शरण जातात. तुकोबरा आहे तर रामभक्ताला शरण जातात आणि शरण जाऊन ती भक्तीचे पत्ता ती वाट विचारतात. काय भक्तीचा काय भक्तीचा काय भक्तीचा काय भक्तीचा हो भक्तीचा काय भक्तीचा आमच्या बाबा करता मस्त. विठ्ठल विठ्ठल
तुम्ही खाली बसून घ्या बाबा आता. हा ना, नाही ते विक्षेप आणतील ते. बस घ्या, टाळ घ्या, टाळ आहे त्यांचे वारकरी ते. चला. काय भक्तीच्या त्या रामरायाच्या सेवका आणि शरण आलो म्हणे तुका. हा तुकोबर आहे. राम भक्ताला शरण जातात. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. हो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा माझं धावाव्या सुबटा. ज्ञानोबराय सांगतात आपल्याला त्या भक्तीच्या वाटेला लागावं लागेल. या गणुतात्या या, नामदेव दादा पुढे या. ऐका, मग एक दिवस जर जाणं असेल नाशिककर आपल्याला, एक दिवस जाणं आहे, आपलं जीवन फार पवित्र दिशेनं असलं पाहिजे माझ्या दादा. आपलं जीवन फार गोड दिशेनं असलं पाहिजे. का? एक दिवस जायचंय म्हणून. बरं, किती पवित्र जीवन असावं. एवढी आई तुम्हाला आदर्श घेऊन जाणार आहे, बरं काही देऊन जाणार आहे आपल्या जीवनात. कळालं रे नाशिक जिल्ह्याला, नाशिककर अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला, असं कळतं की प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी यावं, एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. नुसतं आईची बातमी कळाली, आई निघून गेली म्हणून काय थोडासा घाम आला, दवाखान्यापर्यंत जाईपर्यंत गेली, असा एखादा माणूस नव्हता, एखादी माऊली नव्हती की तिच्या डोळ्यातून अश्रू नव्हते म्हणून. ऐका ना, आता मुद्दा ऐका गाड्या दादा. मी तुम्हाला दंतकथा नाही सांगणार बरं का दादा, मला संत कथेत घेऊन जायचं या आई करता. का आपलं जीवन किती पवित्र असलं पाहिजे, आपलं नातं किती गोड असलं पाहिजे, याच्याकरता मी तुम्हाला दंतकथा नाही सांगणार, मला संत कथेत घेऊन जायचंय तुम्हाला. कळालं आपल्या नाशिक जिल्ह्याला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला, यावं प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी, एवढं तरी पवित्र जीवन असावं नाशिककर आपलं, नाही तेवढे जगता आलं नका जगू. कळालं आपल्या गावाला अमुक अमुक नावाचा व्यक्ती निघून गेला, असं कळतं की प्रत्येक गावकरी मंडळीच्या डोळ्यातून पाणी यावं, एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. शेवटचा मुद्दा ऐका गड्या दादा, नाही तेवढंही पवित्र जीवन जगता आलं नका जगू, एवढं तरी पवित्र जीवन जगा. आपण गेल्याच्या नंतर आपला परिवार तरी श्रद्धेनं रडावा, एवढं तरी आपलं जीवन पवित्र दिशेनं असलं पाहिजे. नाही तर मग नाशिककर आपण जीवन जगायचं आणि आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहायची, एवढं वाईट जीवन नाही जगायचं आपल्याला. का? आपण जीवन जगायचं आणि आपल्या घरच्यांनी आपल्या मरणाची वाट पाहायची. महाराज म्हणतात त्याच्या पक्षात जीवनात दुःखच काही नाही. बाईल म्हणे खरं मरता तरी नाशियले घर तुंकोनिया. बाईल म्हणजे बायकून, घर म्हणजे गाढव, म्हातारपणाची अवस्था आहे. मग नाशिककर बायकोनं आपल्याला गाढव म्हणावं, एवढं वाईट जीवन नसलं पाहिजे आपलं जीवन लय गोड दिशेनं असलं पाहिजे. पण आपलं जीवन जर पवित्र दिशेनं वाटचाल करावी असं वाटत असेल तर आपल्याला संतांच्या चरित्राचा आढावा घ्यावा लागेल. ज्ञानोबराय पंढरपुरामध्ये गेले व हे 22 वर्षाचं. ऐका बरं, आता कोणी मोबाईल फक्त उघडू नका, खूप लक्षपूर्वक ऐका, मला विक्षेप चालत नाही. हे बघा, मी तुम्हाला बरं वाटेल असं मुळीच कीर्तन करणार नाही, पण तुमचं बरं होईल असं मी जाता जाता संताचा निरोप सांगून जाणार आहे. नाही तर नाशिककर एक तास मी तुम्हाला हसवत बसल, पण हसवण्यात माझाही फायदा नसेल, तुमचा नाही तर कीर्तन श्रवण तरी काय उपयोगाचं. ऐकूया गाड्या, खूप छान ऐकू. व हे 22 वर्षाचं जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं. थोडा आवाज कमी ठेवायचा. जगाच्या मालकाचं दर्शन घेतलं, सांगितलं देवा आता समाधी घ्यावं वाटते. चेहऱ्यावरलं तेज काही आगळं वेगळं होतं. नुसतं नाव ऐकतापैकी जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी यावं, मान्यता दिली. कार्तिकीचा सोहळा आला. कार्तिकीचा एकादशीचा पवित्र दिवस, द्वादशी, त्रयोदशी समाधी सोहळ्याचा दिवस उजाडला. ऐका नाशिककर, आता माझी विनंती आहे तुम्हाला, ज्ञानोबरायांचा समाधी सोहळा जवळ आला, प्रत्येकाने या ज्ञानोबरायांच्या समाधी सोहळ्याला, प्रत्येकाने या. का हो, तुम्ही ज्ञानोबरायांच्या भेटीला आले तर तिथं आपल्याला विश्रांती आहे, म्हणून आपण ज्ञानोबरायजवळ यायचं. कीर्तनकारांनी या, गायकांनी या, वादकांनी या, ऐकणारे तुम्ही पण या. काय यायचं? अरे तुम्हा सामान्य जीवाला विश्रांती मिळेल यात विशेष नाही, यात नवल नाही. महाराज म्हणतात नाम म्हणे देवा हे नाम हे
रामा म्हणे देवा चला तया ठाया, जिथं जगाच्या मालकाला विश्रांती करावी वाटते असं पवित्र स्थान आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव आणि दैवताचे नाव सिद्धेश्वर. विश्रांतीचे स्थान संताची माहेर, ते या भूमीवर अलंकापूर. आपण आलो पाहिजे ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला. झालं शक्य तर 5 दिवस या, नाही 5 दिवस शक्य झालं तर 4 दिवस या, नाही 4 दिवस शक्य झालं तर 3 दिवस या, नाही 3 दिवस शक्य झालं तर 2 दिवस तरी या, नाही 2 दिवस शक्य झालं 1 दिवस तरी नक्की या ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याला सगळ्यांनी. आता ज्ञानोबरांना समाधीच्या जागेवर न्यायचं, पण पहिली समाधी आठवली जगाच्या मालकाला. ऐका, आपलं जीवन किती गुढ असलं पाहिजे, चाललं बरं ना, आपलं नातं किती पवित्र असलं पाहिजे. ऐका ना, आता नुसता परिवार नव्हता रडत, आपल्या प्रपंचातलं उदाहरण संताकडे चाललं बरं का. आता ऐका ना शिकत, आता नुसता परिवार नव्हता रडत, नुसतं गाव नव्हतं रडत, नुसता जिल्हा नाही, नुसता महाराष्ट्र नाही रे. मग ज्यानं जगच निर्माण केलं ना, त्या जगाच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं. रुक्मिणीने सांगितलं, स्वामी तुम्ही जगाचे स्वामी आहात, आणि स्वामी तुमच्या डोळ्यात पाणी येणं बरं नाही हो स्वामी. जगाच्या मालकानं सांगितलं, रुक्मिणी मला हे रडावं वाटत नाही, पण रडण्याचं एक कारण आहे. हे रुक्मिणी, आता मात्र माझ्या ज्ञानोबरांसारखा महात्मा होणार नाही परत. नामदेव महाराजांची भाषा आहे, देव आणि हे नाशिकरी. म्हणावं जगाच्या मालकानं देव म्हणते रुक्मिणी, हा एकच योगी देखील नयनी, हेचे ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याशी. ऐका ना ताई, फार लक्षपूर्वक ऐका बरं दादा. धन्य धन्य धरातळी, हे रुक्मिणी ऐक रडण्याचं कारण. धन्य धन्य धरातळी, जो याती दृष्टी न्याहाळी, तो वाहत येईल टाळी वैकुंठ भवनाशी. हे रुक्मिणी, जो करील याची यात्रा, तो तारील सकळ ही गोत्रा, सकळ ही कुळे पवित्रा, याची दर्शनी होती. हे रुक्मिणी, अलंकापुरी हे शिवपीठ, पूर्वी येते होते निलकंठ, ब्रह्माधिक तपवरिष्ठ येतेचे पै केले. हे रुक्मिणी, इंद्र येऊन या भूमीशी, याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदुरशी पंचकृषी. हे रुक्मिणी, येथे त्रिवेणी गुप्तासे, भैरवापासून भागीरथी वसे, पर्ववटीचे माया दिसते प्रत्यक्ष जाण पार्वती, भवती वनवल्ली वृक्षी, येथे देव येवणी होती पक्षी, हे असो नित्य साक्षी, असती नासती उदकी आई. ऐका ना, पंढरीवणी हे सोपे. नामदेव महाराज म्हणतात ऐका, हे वर्णन पंढरपूरचं नाही चाललं बरं का. जगाच्या मालकानं वर्णन करावं, पंढरीवणी हे सोपे, जनाची हरावया पापे, आणि कळी काळ कोपल्या कोपे नचली अलंकापुराशी. पण आतापर्यंत म्हणत होती रुक्मिणी, स्वामी का रडता, स्वामी का रडता. नामदेव महाराज म्हणतात, अशी म्हणणारीच रुक्मिणी आता रडायला लागली. आईसे सांगता हरीशी, प्रेम व संडली रुक्मिणीशी, मने धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. जगाच्या मालकानं सांगावं रुक्मिणी. आता प्रश्न होता, रुक्मिणी आतापर्यंत म्हणत होती स्वामी का रडता, स्वामी का रडता. आता माझा प्रश्न आहे रुक्मिणी तुला, तू का रडते ग. ऐका ताई, रुक्मिणी मातेनं दिलेलं एवढं उत्तर घरी घेऊन जा. मी तुम्हाला काय दंतकथेतलं प्रमाण नाही सांगत, हे संत कथेतलं प्रमाण एवढं घरी घेऊन जा, का ज्या प्रमाणानं आपल्या आयुष्याचं सोनं होईल असं पवित्र प्रमाण येते. हा, रुक्मिणी मातेनं सांगावं, स्वामी रडण्याचं एकच कारण आहे हो स्वामी. काय ग रुक्मिणी. स्वामी रडण्याचं एकच कारण आहे स्वामी, माझ्या ज्ञानोबरांना ज्या आईनं जन्म दिला ना स्वामी, त्या आईची कुस किती धन्य असेल म्हणून मला रडू आलं. तशी या आईची कुस लई पवित्र होती का केतन दादा सारखा हिरा जन्माला घातला, वैष्णवी ताई सारखी कन्या जन्माला घातली. मी कोणाचं वर्णन करणारा महाराज नाही, मला आवडत नाही ते वर्णन, पण मी वस्तुस्थिती मांडणार आहे की संपूर्ण कुटुंब माळकरी आहे म्हणून धन्य माता पिता तयाचे. इथं कोणाच्याही माता पित्याला धन्यता नाही बरं का, इथं कोणाच्याही माता पित्याला धन्यता नाही. इथं वाईटाला जन्म घातला म्हणून ती आई धन्य नाही होत. नामदेव महाराज म्हणतात आहे का, साठवीला दाता
आठविला धाता त्रैलोक्याचा, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. रुक्मिणी मातेनं दिलेलं उत्तर हे आई. ऐका ना, नामा म्हणे माझा स्वामी, वसे संत समागमे, आईसे सांगितले ग्रामी अलंकापुराशी. मी दुसरा प्रश्न विचारणार आहे तुम्हाला संत कथेतून, ऐका. 12:30 थांबायचंय मला, पहा जेवढं ऐकता येईल तेवढं ऐका. गुरु गेल्याच्या नंतर शिष्य रडतो गाड्या नाशिककर. बोला माझ्याशी, रडावं आपल्या गुरु करता, रडावं का नाही हो? पण ज्ञानोबरांच्या बाबतीत तसं नव्हतं बरं. विश्वासातो गुरु आणि स्वामी निवृत्ती दातार. दुसरी समाधी आठवली आता गुरुला. आता ज्ञानोबराला घेऊन जायचं, तेवढ्यात निवृत्तीनाथ देवांचं हृदय भरून आलं. निवृत्ती देव म्हणे करिता समाधान, काही केल्या मन राहत नाही, बांधल्या तळ्याचा फुटलासे पाट, ओग 12 वाटा मुरडता ती, बांधल्या पेंडीचा सुटलासे. पूर्वीची माणसं पेंडीला आळा मारायची. नामदेव महाराजांची भाषा, वाऱ्याची झुळूक यावी नाशिककर, आळा सुटून जावा पेंडीचा. त्या पेंडीतली जशी एक एक काठी बाजूला व्हावी, तशी निवृत्तीनाथ देवांच्या हृदयाची आवाज झालेली होती. अरे हरणी विना खोपी पडियली ओस, दस दिशा पाडस ब्रह्मदाती, म्हणावा निवृत्तीनाथ देवाणी, माये बापी आम्हा त्यागी येले जेव्हा, आणि आईशे संकट देवा झाली नाही, नामा म्हणे देवा पेटला होता शन, आणि करा समाधान निवृत्तीचे. विचारलं, निवृत्ती तुम्ही निवृत्ती अवस्थेला प्राप्त झालेले आणि प्रवृत्तीवर येऊन रडता, काय रडण्याचं कारण आहे? ऐका नाशिककर, गुरु आणि शिष्याचं नातं किती पवित्र असावं हे ज्ञानोबरा निवृत्तीनाथ देव आपल्याला शिकवतात बरं. हल्लीच्या काळात 2 बोल एखाद्या गुरुजीकडून शिकलो ना आपण, त्या गुरुजीलाच म्हणतो गुरु महाराज हा बोल असा नाही, म्हणूनही आम्ही गुरुला कधी. अरे ज्या गुरुकडून 2 चाली शिकलो ना, त्या गुरु महाराजाला म्हणायचं नाही ही चाल अशी आहे. आम्ही नम्र असावं आमच्या गुरुसमोर. ऐका ना, विचारलं निवृत्ती का रडता? रडण्याचं कारण निवृत्तीनाथ देव देतात. अमर्यादा कधी केली नाही शिष्य गुरु पण सिद्धी नेले. म्हणावं निवृत्तीनाथ देवानी ज्ञानोबरांनी माझ्या शब्दाच्या पुढे कधी शब्द नाही ओलांडावा. समाधीला उशीर झालेला होता. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर जातो ज्ञानेश्वर बैसावय. नदीची या माश्या घातली माझवन तैशी जनबन कालावली. जाऊनी ज्ञानेश्वर बैसले असनावरी पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. 3 वेळा तेव्हा जोडीले कर्कमळ झाकीले डोळे ज्ञानदेव. भीमामुद्रा डोळा निरंजन मैदान झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव. नामा म्हणे आता लोपला दिनकर बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. आता ऐका लक्षपूर्वक बरं का ताई सगळ्यांनी. मला बरोबर आमच्या आईपर्यंत घेऊन जायचं. हे नातं किती गोड असावं, हे जीवन किती गोड असावं. आता ऐका, समाधीच्या जागेवर बसवल्याबरोबर निवृत्तीनाथ देवानी सगळ्या गोपाळांचा हात धरला. पुढचं चरित्र महाराज म्हणतात, निवृत्तीने बाहेर आणले गोपाळ, निवृत्तीने बाहेर आणले मंडळी. महाराज महाराज निवृत्ती गोपाळांचा हात धरला. समाधीच्या जागेपासून बाजूला आणलं. आता मात्र समाधीच्या जागेला शिळा लावल्याच्या नंतर नाशिकची आलेली संत मंडळी होती ना, तिन्ही भावांनी होती ना. ऐका महाराज त्यावर
हाती आली शिळा समाधीशी, सोपान मुक्ताबाई सांडिती. आता बोलाल माझ्याशी तुम्ही दादा. आता कोण होते? सोपान काका आणि अनोबरांशी बोला की. हो बोला. बंधू होते ना? बोला जरा मोठ्याले ना. कोण होते? मग ऐका रे नाशिककर, किती भावाने भावाशी प्रामाणिक राहावं हे संत चरित्र सांगतो बरं का दादा. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला रे. असे थोडे भाऊ राहिलेत भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. आपण सोशल मीडियाला बघितलं, अरे बांधावरनं मारामारी झाली तर पाठचा भाऊ मारून टाकला. कोणत्या काळा जीवन जगतो. हे 3 बंगले दिसताना किती त्या माऊलीचं पवित्र जीवन असं, जिथं भायाने वारीच्या टायमाला, जिथं भायानं दिरानं डोळ्याचा बांध फुटावं एवढं रडावं, एवढं पवित्र जीवन आहे त्या माऊलीचं. तुमचे गणपत काका शंकर काका ही जाऊ वारीला आलीत ना, त्याने सांगितलं आम्हाला अशी भावजही परत होणार नाही. ऐका ना, 5 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नाही, 10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नाही. काय करता त्या भावाच्या नात्याला दादा. आणि या जगाचा लय लोड नका घेऊ नाशिककर. या जगाने कोणाला 100% मार्क दिले म्हणून ते जग आपल्याला देणार आहे. या जगाचा नेहमी आपल्या भावाच्या विरोधाच्या गोष्टी चालल्या हे रडत ऐकतं आणि आपल्यापासून उठून गेलं का हसत हसत सांगतं. कधी आपल्या काय सांगता फारवड गोष्टी करतात आपल्या परिवारातल्या. अरे आपल्या भावाचं नातं असं असावं, समोरची माणसं जळाली पाहिजे आपल्या नात्याला. पण एवढं पवित्र नातं असावं आपलंवालं. हा भावाने भावाशी नाही बघा नाशिककर. संकटन कधी कोणावरील काय सांगता येत नाही बरं का. पण मी सांगेल तुम्हाला, तुम्हाला जीवनात केवढं संकट येऊ द्या, पण शेवटी भाऊच कामाला येतो एवढं मात्र ध्यानात ठेवा माझ्या दादा. मी तुम्हाला पटवून देईल त्याचं कारण. ऐका, 10 वर्ष झाले भाऊ भावाशी बोलत नव्हता, आबोला धरलेला होता. लहान्या भावाचं पोरग आजारी पडलं, दवाखान्यात दिलं. डॉक्टरांनी सांगितलं ₹1,00,000 लागतील तर तुझं पोरग वाचलं, नाही तर वाचत नाही तुझं पोरग. घरी आला, पाहुण्या रावळ्याला फोन केला, काय कोणी पैसे देईना. अजून मुद्दा सांगू तुम्हाला नाशिककर, तुम्ही मोठे कीर्तनकार बना, तुम्ही गायक बना, तुम्ही वादक बना, तुम्ही चांगले शेतकरी बना, तुम्ही पुढारी बना, तुम्ही सेलिब्रिटी बना या महाराष्ट्राचे. तुम्ही मोठे झाले तर तुमच्या कोणी शेल्प्या काढील, पण तुमच्या जीवनात जर संकट आलं ना तर संकटात साथ देण्याकरता कोणी नसतं. आणि उभ्या आयुष्यात आलेल्या संकटाला ज्याने साथ दिली ना तो खऱ्या आपल्यातल्या जीवनातला सकाळ असं समजा माझ्या दादा. हा पण मोठ्या भावाला कळलं याला कोणी पैसे देईना, दिलीप काका. पण 10 वर्ष झाले तो माझ्याशी बोलत नाही, नका बोलू देऊ. पण त्याच्या लेकरानं काय केलं माझ्या करता. लहान लेकरू आहेत, आज नाही पैसे भरले तर मरतं त्याचं पोरग. सावकाराकडे गेला सावकार, 10 वर्ष झाले भाऊ माझ्याशी बोलत नाही, पण त्याचं लेकरू मरणाच्या दारात आहे. मला ₹1,00,000 गरज आहे, रुपया ठेवणार नाही सावकार मी व्याजाचा. जुनी माणसाला इमानदार होती बरं की, जुनीची चेहरे दिसतात ना. संकट गेलेली माणसं ही. आपण सहज म्हणतो आपल्या बापाला काय केलं आमच्या करता, म्हणू नका. सहज म्हणतो आपल्या आईला काय केलं आमच्या करता, असं म्हणू नका रे. लई संकटांना तोड दिलेली माणसं ही, संकट झेललेली माणसं ही. सावकार रुपया नाही ठेवणार मी व्याजाचा. जुनी माणसं इमानदार होती. हल्ल्याच्या काळात लोकांना उसने पैसे घ्यायला बरं वाटतं नाशिककर, पण द्यायची पाळी आली का तोंडाला पावतात. असा भंगार व्यवहार नव्हता जुन्या माणसाचा. ₹1,00,000 घेतले, दवाखान्यात जाऊन भरले, पोराचं ऑपरेशन झालं, पोरग हसायला खेळायला बोलायला लागलं. रात्रभर मुक्काम केला मोठ्या भावानं. सकाळी पोराचा बाप आला, बाबुल बाबा डॉक्टर साहेब माझं पोरग वाचत नाही. का बरं? मला कोणी पैसे देणार. डॉक्टर साहेबांनी सांगितलं, अरे वेड्या तुझ्या पोरा करता कोण देव माणूस झाला मला माहिती नाही, पण देव झाला बरं तुझ्या पोरा करता. तो देव झाला तुझ्या पोरा करता, नाही तर आत्ता प्रेत देवा लागला असतो तुझ्या लेकराचा तुझ्या हातात. ₹1,00,000 भरलेत द्या ना. पोराचं ऑपरेशन झालं, पोरग हसायला खेळायला बोलायला लागलं. पाय धर त्याचे वाले. मोठा भाऊ भिंतीला कान देऊन ऐकत होता. डॉक्टर इकडून बोलत होते, तो ऐकत होता. त्यांच्या डोळ्यातून पाणी चालू होतं. सांगावं डॉक्टर साहेब माझ्या पोरा करता असा कोण देव माणूस झाला, मी आयुष्यभर त्याची ऋण विसरणार नाही. त्याचा पत्ता तर सांगा. साईडला जाय, जो समोर उभा आहे ना त्याच्या खांद्यावर हात ठेव. ओळख त्याचा चेहरा, तो कुठला आहे काय मला माहिती नाही, पण देव झाला बरं तुझ्या पोरा करता. तो जाय पाय धर त्याचे वाले. चालत चालत गेला नाशिककर. जणू याला काय माहिती कोण येईन काय. खांद्यावर हात ठेवला ना तर 10 वर्ष धरलेली दुश्मनगी त्या भावाचा चेहरा समोर दिसला आणि त्याच्या डोळ्यातून पाणी आला. सांगितलं, दादा 10 वर्ष झाली रे मी तुझ्याशी आबोला धरला. एवढंच नाही, 10 वर्षाच्या काळात मी कोण्या पाहुण्याच्या घरी गेलो, तुझ्याबद्दल चांगलं नाही सांगितलं. मग माझा भाऊ वाईट आहे हेच मी आज जगाला सांगत आलो. पण दादा आज कळलं रे की शेवटी भाऊच भावाला काम येतो म्हणून.
निवृत्तीनाथ देव, सोपन काका ज्ञानोबारांकरता रडत होते. हे चरित्र नुसतं ऐकायचं नाही, हा आपल्या घराचा उद्धार करणारं चरित्र आहे ते. हा, आता माझा प्रश्न येत आहे तुम्हाला. सोपान मुक्ताबाई कोण होत्या? मुक्ताबाई ज्ञानोबारांच्या बहीण होत्या ना. मग किती बहिणीने भावाशी प्रामाणिक राहावं ही संत चरित्र सांगतो बरं ताई. दिला असेल ग ज्ञानोबारांसारखा भाऊ तर खूप जपात आहे. काय काय बहिणी नगाट भेटल्यात भावायला. इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेली उद्दम देती भाव जायला. मायबापाची सेवा करा माझ्या, आणि नाही मायबापाची सेवा केली तर सईच्या टायमाला सांगते काय भेटेल सई ठेवून ताई. आधी इथं आपल्या संपत्तीत लेकराचं सुखनावेश जाईल का ना जाईल सांगता येत नाही. भावाच्या इस्टेटीत डोळा ठेवणे आपल्या लेकराचं सुखनावेश जाईल ताई, स्वप्नात ना गाणं. मी काय एवढं तळमळीनं सांगतो ताई. ईश्वरानं ज्या बहिणीला भाऊ नाही दिला ना, तिला विचारा भावाचं दुःख काय असतं. इथं लय ना तिचं पण लय थोड्या दिवस जीवन जगायचं आपल्याला. कधी कधी ज्ञानोबारायला राग आला तर मुक्ताबाईनं सावरावा, योगी पावन मनाचा आणि साई अपराध जनाचा. ज्ञानदादा जगाने त्रास दिला तर आपल्याला तो सहन करावा लागेल. असे कधीतरी मुक्ताबाई होऊन पाहताई. लय आनंदही या नात्याला, या जीवनाला. दिवाळीचा सण आला का ताई बहिणीला भाऊ आठवतो. रक्षाबंधनाचा सण आला, एका बहिणीला भाऊ नव्हता दिलेला. शेजारच्या मैत्रिणी भाऊ आले आणि घेऊन गेले. तिला वाटलं माझ्या दारात चुलत भाऊ तरी येईल, तिला वाटलं माझ्या दारात मावस भाऊ येईल. 2 वाजून गेले पण तिच्या दारात आला नाही, कोणी भाऊ नाही आला. डोळ्यातून अश्रू आले. सांगितलं देवा दिला असता ज्ञानोबारांसारखा भाऊ तर काय बिघडलं असतं. मग ताई दिला असेल ना ज्ञानोबारांसारखा भाऊ, खूप जपा. तिला असेल रे मुक्ताबाई सारखी बहीण, खूप जपा. गरिबी असू दे आपल्या बहिणीची, लोकांच्या कामाला जाते रोज बिचारी ती, पण भावाच्या दारात जर निघाली ना हलक्या हाताने निघत नाही ती. 50 रुपयाचा भत्ता तरी घेते ती. कारण त्या गरिबीतलं, त्या 50 रुपयातल्या भत्तीतलं गरिबीतलं प्रेम लय वेगळं आहे. ती भावाच्या दारात जाते, श्रीमंत असतो तिचा भाऊ. अजून सांगत आहे तुम्हाला, ऐकू राहिल्या तुम्ही खूप लक्षपूर्वक ताई. ऐका तुम्ही दोघी जणी बहिणी, एक बहीण गरीब आहे आणि एक बहीण श्रीमंत आहे ताई. ती गरीब बहीण तर श्रीमंत बहिणीच्या कधी दारात आली ना ताई, तर त्या श्रीमंत बहिणीने ताई स्वतःची श्रीमंती सांगत नका बसू. त्या गरीब बहिणीला विचारा, बाई ताई देवानं तुझ्या पदरामध्ये लई गरिबी टाकली, पण तुझ्या प्रपंचाला कधी अडचण आली तर सांग बरं या बहिणीला, बाई मी तुला मदत करल. ताई ती गरीब बहीण जर सासरात गेली, 10-20 मैत्रिणी जर एकत्र आल्या ना, ती सांगते बाई मला पांडुरंगानं लई श्रीमंत बहीण दिली. तिच्या दारात जर गेली तर गाड्यांची लाईन लागते. तिच्या घरात गेली तर अशा कधी वस्तू नाही, की तिच्या घरात सगळ्या वस्तू आहे, पण तिच्या घराला जर मग कधी गेले ती तिची स्वतःची श्रीमंती सांगत नाही, माझ्या गरिबीबद्दल विचार करते ग माझ्या मैत्रिणी. ताई एखाद्या कधीतरी गरीब बहिणीचा आशीर्वाद घेऊ. इथं तळातळा काय घेतात कोणाचा, इथं शाप काय घेतात कोणाचा, काय कोणाची निंदा करत नका बसू, कोणाची वैर नका ठेवत बसू. इथं घेता आला तर एखाद्याचा आशीर्वाद घ्या. उद्धव महाराजे, संजीव महाराजे, बाळीराम महाराजे, सांगतो ना तुम्हाला गरीबाचा आशीर्वाद कसा घेता आला पाहिजे. अरे का गरीबाचं लेकरू आलं, रामेश्वर महाराज वाजवण्याकरता त्याला सांगितलं राजा चाल म्हणतो का रे. त्याला वाटलं मला चाल म्हणता येईल का नाही. ही सगळी बडी बडी माणसं युट्यूबला पाहिलेली. उद्धव महाराजांनी सांगितलं, संजीव महाराजांनी सांगितलं राजा तू पुढं म्हण, आम्ही तुझ्या पाठीमागं म्हणतो. त्याला वाटलं ते घाबरत घाबरत आलं, म्हणलं प्रमाण ते. आनंद झाला त्याला. घरी गेलं, रुपाली ताई ते पोरं घरी गेल्यावर सांगितलं आई बाबा जरा जवळ या माझ्या येऊन बसा जरा. ते युट्यूब ओपन केलं, सांगितलं आई खरं सांगू ऐकण्याकरता चांगली मंडळी होती, गाण्याकरता रामेश्वर महाराज होते, उद्धव महाराज होते, संजीव महाराज होते, बळीराम महाराज होते. मला असं वाटलं आई मला त्यांच्या मागं म्हणता येईल का नाही. पण खरं सांगू आई, बळीराम महाराजांच्या मी पुढं म्हणलो, उद्धव महाराजांच्या पुढं म्हणलो, संजीव महाराजांच्या मी पुढं म्हणलो, आणि ते माझ्या पाठीमागं म्हणले ग आई. त्याच्या जीवाला झालेला जो आनंद नाही तो कधीतरी घ्या. अरे आम्हाला 2 चाली भरपूर येत असतील, पण आमच्या 2 चालीनं एखाद्याचा अपमान होत असेल ना, काय कामाच्या नाही आमच्या त्या चाली. कधीतरी एखाद्या गरीबाचा आनंद घेऊन पहा. शाप नका घेऊ, तळतळा नका घेऊन, आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा. गरीब बहीण श्रीमंत भावाच्या दारात येते, आरतीचा थाट घेते ताई, आणि पांडुरंगाला नवस करते. भावाची का गरीबी का तिच्या नाही ना, तरी आरतीचं थाट घेते, सांगते देवा पांडुरंगा इडा पिडा जाऊ दे, आणि माझ्या दादाला बडीचं राज्य होती म्हणते. आता माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला, आहेत माझ्या आईसाहेबांची बहिणी आजच्या कीर्तनात असतील, चुलत बहिणी, मावस बहिणी, पाठच्या बहिणी. माझा प्रश्न आहे ताई तुम्हाला, मी का तळमळीने बोलतो सांगा का, अशी पवित्र बहीण पुलत तुम्हाला कोण्या जन्मात भेटल. आता नाही बरं ताई. आई ताईंचे भाऊ इथं 2 भाऊ आहेत. माझी विनंती तुम्हा भावांना सांगा रे, अशी पवित्र बहीण आता तुम्हाला परत कोण्या जन्मात भेटल. मग आता जे नातं मिळालेलं ना, फार पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करा. मिळालं हे मनुष्य जीवन नाशिकर पुन्हा पुन्हा मिळणार नाही बरं का. स्वतःला खूप भाग्यवान समजा.
हा, श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही समजायचं, इथं संताचं ऐकायचं. तुलसीदास महाराज म्हणतात बड भाग मानुष्य तन भावा, सुरदुर्लभ सब ग्रंथ न गावा. मोठं भाग्य आहे तुलसीदास महाराज म्हणतात. हे मनुष्य जीवन मिळालं याची माती नका करू, एक दिवस तर माती होणार आहे. एका अवलिया संताचं गुड भजने कड्या वर्णने मनुष्य जीवन अनमोल रे. त्याला टाळी वाजवल्या म्हणतात, मनुष्य जीवन अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं. हो मनुष्य जीवन बोले इसी में मैं बोले, जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं. हो अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं. मनुष्य जीवन अनमोल इस मिट्टी में मत खोल. अब तो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं. आता मिळाला मिळाल्याची शाश्वती नाही. स्वतःला भाग्यवान समजा तुलसीदास महाराज म्हणतात हे मनुष्य जीवन मिळालं. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरतखंडी नरदेव प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. स्वतःला भाग्यवान समजा. या महाराष्ट्रात जन्म मिळाला गाड्या दादा. अरे या विश्वामध्ये 7 जम्बोद्वीपाचं वर्णन केलं, पण स्वतःला खूप भाग्यवान समजा. काहीला 100 किलोमीटर, काहीला 200, काहीला 300, काहीला 400, काहीला 500. आपल्याला लय तर लय 350 400 सांगावं महाराष्ट्राचा पत्ता. जम्बो या दीपा माझी पंढरपूर, जम्बो दीपा महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला. चौथं भाग्य हे नाशिकर संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान समजा स्वतःला. ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला. अरे भाग्यवान समजा स्वतःला. निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्म मिळाला. किती भाग्य झाले बोला ना. आता 5वं भाग्याला लक्षपूर्वक आहे का बरं का. अभंगाच्या पहिल्या चरणात यायचंय आपल्याला. अजून जिवंत आहे हे सुद्धा भाग्याचे बरं का. नाहीतर नाशिकर आपण डोळ्यानं पाहिलं गाड्या. 2019 20 21 काळ लई वाईट गेला. अरे कोटी रुपये माणसं मोजायला तयार होती रे नाशिकर. वाचवा हो डॉक्टर साहेब आमचा माणूस वाचवला का. मग स्वतःला खूप भाग्यवान समजा. बरवे झाले आजीवरी बरवे झाले आजीवरी बरवे
मंदिरात जा मंदिरात, हे मस्तक देवाच्या चरणावर ठेवा. सांगा देवा बरवे झाले आजीवरी, बरं झालं देवा नाही पडिलो मृत्यूचे हारी, वाचून आलो येथवरी आणि उरले ती हरी समर्पण. उरलेला हरी आयुष्य तुमच्या साधने करता. माझी विनंती, नसेल आजपर्यंत गुरु केला तर गुरु करून घ्या, तर संताची तळमळ आपल्या लक्षात येईल बरं का. महाराज म्हणतात आहे बापानो दिला या काळे, या काळानं आपल्याला हे आयुष्य दिलं बरं का. अरे एक काळ असा आहे जो आपल्याला आयुष्य देतो, एक काळ असा आहे जो घेऊन जातो घडी घडी काळ वाट याची. एक काळ असा आहे एखाद्याला दिलेला त्रास आहे ना तो भोगावा लागतो, तो काळ कधी कोणाला माफ करत नाही बरं का दादा. काळाचे 3 प्रकार आहे. अरे महाराज म्हणतात ज्या दिवशी संताची भेट झाली धन्य काळ संत भेटी पायी मिठी. सांगा देवाला नसलच आजपर्यंत गुरु केला आता गुरु करून घ्या. ऐका बरं, गुरु करायचा हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं रे नाशिक, इथं ज्ञानोबरांचं ऐकायचं बरं का. श्री गुरु सारिका आस्था पाटी आणि इतरांचा लेखा. तुळशी माळ गळा, गुरुच्या कृपेनं काय करायचं, तुळशी माळ धरा. ऐकता ना मला मुद्दा किती गोड सांगायचं, इथून बस धरा आणि जा त्र्यंबक नगरीला, निवृत्तीनाथ देवांच्या मंदिरात जा आणि मस्तक निवृत्तीनाथ देवांच्या समाधीवर ठेवा. आपल्या आयुष्याचं सोनं करा. काय कोण्या भक्ताकडे जात बसतात रे. तुमचं दुखणं नाही इकडे, तेच दुख नाही. आपण म्हणावं ये बा जेवण करून जा बरं, ये बा म्हणतो आपण खात नाही का बरं. वर्ष श्राद्धाचं 10व्याचं खाल्लं का अंग जड पडतं म्हणतो. असं अंग जड नाही पडत, अंग जड परेपर्यंत आणलं अंदाज नाही आला आपल्याला. अरे काय अन्नात काय भोताळ्या भाताळ्या शिरल्या. ज्या लोकांनी अन्नाबद्दल दिवस वाईट काढले त्यांना विचारा. माझे वडील आजही सांगतात अरे महाराज एखाद्याचं 10 वाजलं तर आम्हाला जेवण नव्हते ते उठून द्यायचे. तो अन्नाला काय नावं ठेवतात गड्यावर. माझा मुद्दा असा आहे, माळ घाला, कंठी मिरवा, तुळशी व्रत करा, एकादशी. अरे भजन सुद्धा असं करा ना महाराज. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय थोर, पण भजन असं करा महाराज म्हणतात. अंगीकार ज्याचा केला नारायणे निंदे ते. अरे देवाने आपला अंगीकार करावा. एवढं पवित्र जीवन असलं पाहिजे आपलं जीवनामध्ये, एवढं पवित्र भजन असलं पाहिजे. आम्ही का सगळं करायचं. ही संताच्या हृदयात ती तळमळे, हे संतांच्या जीवनातलं कृपावंत जीवन. आता तुम्ही कृपावंत साधू संत गोमटी ते करा माझे बार ओझे. अरे तुकोबा सांगता तुका तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन. मग किती कृपावंत जीवन आहे याचा खुलासा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. पिढे बाळ जिचे पिढे बाळ, 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 जिचे पिढे बाळ. जोरदार टाळी वाजूया मस्त जोरदार.
बरोबर मला 20 मिनिटात थांबायचंय. ऐकूया आता जिची पिढी बाळा ऐकायचं ना. एका आईच्या निमित्ताने आले ना ताई. आता महाभारतातली आई ऐकायची बरं का. आता ऐका आता. शास्त्रानं 5 पतिव्रता सांगितल्या. अहिल्या, द्रौपदी, शिरा, सीता, तारा आणि मंदोदरी तथा. त्यात एक पात्र असं आहे द्रौपदी नावाचं. स्वतःला खूप भाग्यवान समजा बरं का. म्हणून ऐका बरं. ऐकताना ताई नुसती आई ऐकायची नाही, तिचं जीवन किती पवित्र होतं. आता ऐक. तिचं नाव सतत भगवंताच्या मुखाला यायचं. कोणाचं? द्रौपदीचं. आता मुद्दा असा आहे गड्या दादा, आपल्या मुखाला भजन येण्याकरता, देवाचं नाव येण्याकरता अनंत जन्मीचं पुण्य लागतं. अनंत जन्माची सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी महाराज तर म्हणतात ना, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य भजन येण्याकरता देवाचं अनंत जन्मेचं पुण्य लागतं. पण ती द्रौपदी किती भाग्यवान असं, ज्या द्रौपदीचं नाव भगवंताच्या मुखाला होतं. आता भगवंताची सख्खी बहीण होती कोण? सुभद्रा. कोण? पण ते देवाच्या सोबत राहणारे उद्धवजी होते. त्या उद्धवाला सहन नाही झालं. कधी कधी जवळच्या याला सहन होत नाही बरं. जवळचीच काटा काढतात बरोबर. उद्धवानं सांगितलं, देवा सख्या बहिणीचं नाव नाही तुमच्या मुखाला, मानलेली बहीण आहे. भगवंतानं सांगितलं, उद्धव याची एक दिवस मी तुला जाणीव करून दिला. ऐका बरं काय. आई ऐकायची ना तुम्हाला. थोडासा कालावधी गेला आणि भगवंतानं सांगितलं, उद्धवजी चला आपल्याला सुभद्राताईच्या घरी जायचंय बरं का. सागर महाराज निघाल. दारामध्ये गेल्याबरोबर हाक मारली, सुभद्राताई. ताई बाहेर आल्याबरोबर भगवंताला पाहिलं, सांगितलं, अरे काना काय का ताई. अरे येणे अगोदर एखादा कॉल तर करायचं मला. नाही कॉल तर मिस कॉल द्यायचा दादा. काय झालं ताई? मला आता शृंगारकडून मैत्रिणीकडे जायचं बघ काना. भगवंतानं सांगितलं, ते काय सांगू नको ताई, मला भूक लागली. आता ते उद्धवजीला दाखवायचं होतं ना ते का. आता ऐका बरं, ते काय सांगू नको बाई, मला भूक लागली. असं दिली ती फळं हातामध्ये. भगवंताला सांगितलं, हे कापा आणि दोघं जण. पण ते भगवंताने घेतलं ते हातामध्ये कापण्या करताना. कापता 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 सुभद्रा ताई काय झालं? भगवंताचं बोट कापलं. ताईनं सांगितलं, काय रे काना आधी तर मग एक तर मला काय तू रिकामं काम करून ठेवलं बघ काना. आत्ताचा त्यांची चिंधी सापडून आणते. गेली ती पाहण्याकरता. 1.5 तास झाला तिला चिंधी सापडाना. आता तिचं जाऊन द्या, आपल्या सुभद्राचं घ्या ना. आपल्याला काम करता करता एखादी वस्तू लागलीच हाताला म्हणा, पावडं म्हणा, टिकाव म्हणा, आपल्या सुभद्रेला सांगा बरं चिंधी आणायला जाय. ती जर कपाट उघडायला गेली तर कपाट बोकंडी पडेल साडेचं, पण चिंधी नाही सापडणार. मग आपल्या सुभद्रेची अशी वस्तू आहे, ती तरली काय परिस्थिती असेल. थोडासा त्रास व्हायला लागला. उद्धवजी चला जवळच द्रौपदी मातेचा माल, ताईचा माल आहे. आता द्रौपदी ऐका बरं ताई, नुसती द्रौपदी ऐकायची ना बरं का, तिच्या जीवनातली नित्य साधना ऐकायची. आता द्रौपदी स्नान करून देवाची पूजा करून तुळशीला प्रदक्षिणा करत होती. कोण कोण? ऐकू राहिल्या ना तुम्ही का नुसत्या ऐकू राहिल्या? मग रोज तुळशीला पाणी कोण टाकतं बरं? बोट करा का माय. तुम्ही एवढ्याच टाकता, बाकीच्या नाही टाकती. तुम्ही का पाकिस्तानच्या भरतीला काय मावशी हो? ज्या नाही टाकती तुम्ही टाका. श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही बरं का. काळ सारा वाचूकने वासी गंगा स्थानाने देवाच्या पूजने
लक्षात आलं ना? काळ सारावा चिंतने तुकोबराय सांगतात, एकांतवाशी गंगा स्नानी, देवाच्या पूजने आणि प्रदक्षिणा नुसतं यांच्या करताच नाही चाललं, आपणही टाकलं पाहिजे बरं का तुळशीला पाणी. पण आपली काही नागडगडी असे गांजाच्या झाडाला पाणी टाकते, पण तुळशीला नाही टाकणार गडी. तुळशीच्या झाडाला पाणी टाकलं तर पुण्य होईल. आता नाथ महाराजांची भाषा सांगतो बरं का. नाथ महाराज म्हणतात, धन्य तुळशीचा महिमा नाही आणि एक उपमा, प्रातकाळी दर्शन आणि घडता पुण्य कोटी यज्ञ. चला ऐका ऐका. संत निवृत्तीनाथ देवस्थानच्या अध्यक्षा आमच्या भगिनी कांचनताई यांचं आगमन झालं. एकदा जोरदार टाळीनं स्वागत करूया. त्यांचे पतिदेव आदरणीय आमची सतीश दादी, आदरणीय आकाश महाराज. विठ्ठल 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 चला कुठपर्यंत आलो होतो आपण? आपल्या लक्षात आहे ना? ताईचं आगमन झालं इथपर्यंत ना? हा बरोबर, म्हणजे तिथपर्यंत विषय संपला होता आपला. आता ऐकूया ना. नाथ महाराज म्हणतात, प्रातकाळी दर्शन आणि घडता पुण्यकोटी यज्ञ. तशी द्रौपदीचे प्रदक्षिणा चालू होते, पण मुखाला भजन चालू होतं. हरे रामा राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम ताळी वाजवा. राम राम हरे हरे. हरे कृष्णा कृष्णा हरे. म्हणा म्हणा म्हणा. हरे राम 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 हरे. हरे कृष्णा 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 हरे. हरे राम राम राम. एकदा आमच्या बाबा करता जोरदार टाळी वाजा, शिंत वादकन करता एकदा. असं बहुत बडे. मी जरा नादी गडी, मला नाद आहे पण नाद ब्रह्माचा आहे बरं का. हा तुमच्या लक्षात आलं? इकडं लक्षात येईल सगळं माझं माहिती. त्याला सगळं माहिती आहे. ते चिडणार आहे थोड्या वेळानं माझ्यावर, पण आता ऐकून घेईल मी. काही नाही, ऐका. भजन चालू होता मुखाला. हरे कृष्णा 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 हरे. हसत हसत ज्या देवाचं भजन करते ताई, तो देवच समोर दिसला. किती आनंद झाला असेल ना द्रौपदीला. पण देवाकडे लक्ष गेलं, रक्तबंबाळ झालेला हात पाहायला, आणि पदराच्या बाजूनं साडी धरायला गेली आणि डोक्यावरला पदर पडल्या. बरोबर उद्धवजीनं सांगितलं, ए द्रौपदी ताई, कुलवाण स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये. कोण्या कोण्या तुम्ही ऐकू राहिल्या? नुसत्याच ऐकू राहिल्या का? नाही ना? जाऊ दे रे बाबा, तिकडलं सांग. आता साड्याचा अशा आल्या पदर घेता येत नाही रे बरं. ऐका ना, ऐका ऐका. ए द्रौपदी ताई, कुलवाण स्त्रीचा कधी डोक्यावरला पदर पडू नये, आणि कुलवाण स्त्रीनं कधी पदराच्या बाजूनं साडी फाडू नये. ऐका बरं लक्षपूर्वक. आता का कुलवाण स्त्रीनं जर कधी पदराच्या बाजूनं साडी फाडली तर त्याच्या कंपाळावरल्या कुंकाला धोका असतो. हे ऐकल्याबरोबर द्रौपदीनं सांगितलं, ए उद्धवा, आता ऐका बरं का, दिलेलं उत्तर किती गोड होतं. आई ऐकायची ना तुम्हाला? आईचं जीवन किती पवित्र असेल, ती द्रौपदी किती भाग्यवान असेल. ए उद्धवा, मान्य आहे मला, मी जर पदराच्या बाजूनं साडी फाडली तर माझ्या कंपाळावरल्या कुंकाला धोका आहे. पण ऐक रे उद्धवा, मी त्याच्या बोटाकरता साडी फाडली, मी त्याच्या हाताकरता साडी फाडली. या कंपाळावरलं कुंकू किती दिवस ठेवायचे हे ज्याच्या हातात आहे ना, मी त्याच्या बोटाकरता साडी फाडली. आणि मग चिंदी बांधिते द्रौपदी
हरीच्या बोटाला चिंदी द्रौपदी हरीच्या बोटाला चिंदी बाडोनी बरजरी शालू बाडोनी बरजरी शालू 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 चिंदी बांधली द्रौपदी हरीच्या बोटाला चिंदी बांधली. सांगितलं ताई लय महागाचा शालू आता का फाडला. देवाने सांगितलं ए कान्हा आता व्यवहारातला शालू याला काय किंमत आहे रे. तुझ्या देहाला जर काही झालं ना कान्हा ते द्रौपदी या देहातल्या नसा काढून तुझ्या देहाला देईल बघ. आम्हाला प्रेम करता आलं पाहिजे तेवढं भगवंतावर. पण संकट कमी नव्हती बरं का तिच्या जीवनात. लई संकट होते म्हणून माळ घातली संकट येणार नाही असं काही डोक्यात ठेवू नका. कधी लोक म्हणतात बाबा माळ घातली लई संकट तो समोरचा लई वाईट वागतो. अरे त्याला थोडा थांबा ना त्याला पाप होऊ द्या ना थोडंसं. त्याला भुकू द्या थोडं पाप होऊ द्या ना. इथं पाप झाल्याशिवाय थोडी फेडता येतं. आज पाप करणं बरं वाटत पण इथं भोगावं लागतं ना. आणि ज्याच्या गळ्यात माळ आहे ज्याच्या जीवनात संकट आहे. अरे ज्याच्या गळ्यात माळ आहे ज्याच्या जीवनात संकट आहे आणि ज्याला संकटावर मात करता येते तो खरा वारकरी आहे. तो तर खरा माळकरी आहे ना. आमच्या दिलीप काकांना तर येणारं संकट लई अवघड आहे. पत्नी नावाचं छत्र गेल्याच्या नंतर जीवन कसं असतं हे ज्याच्या जीवनातली पत्नी गेला त्याला माहिती असतं. पण संकटाला साथ द्यावं लागते. प्रारब्धानं कधी संकट येईल काय सांगता येत नाही. पण ऐकूया पण पारमार्थिक जीवन आहे संप्रदायाशी जीवन आहे तेव्हा ही बडी बडी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ना. कोणी कोणा करता येतं का. अरे सामान्य ताईच्या या वारकरी जीवनाला जीवन जगलेली ताई पुण्यस्मरणाला एवढी गर्दी मी पहिल्यांदा पाहिली. फक्त अध्यात्माची आवड आहे. कुठलं भजन येतं कुठं गायन येतं तर फक्त आवड प्रेम संप्रदायाबद्दल निवृत्तीनाथ देवांबद्दल. ऐकूया संकट कमी नव्हते. जिची पिढी मला सांगतो एका मिनिटात संपायचंय मला कीर्तनात ऐका. कौरव पांडवांचं युद्ध संपलं पांडवांचा विजय झाला. ऐकूया हे फक्त पांडवांनाच माहिती होतं आपला विजय झाला म्हणून. पण भगवंताला माहिती होतं अजून यांच्यावरलं संकट गेलेलं नाही. सायंकाळची वेळ झाली. ए पांडवांनो आज जिथं आपण आराम करतो झोपतो आज तिथं नाही शेतात जायचं. हे पांडव पुत्रांना कळलं. कोणाला जिची पिढी बाळा ऐकायची बरं का. आई बाबां त्या शेतात जाणारे झोपायला त्यांच्या जागेवर आम्ही जाऊन झोपू. पण द्रौपदीला काय माहिती येणारं संकट किती भयान होतं म्हणून. सैतच जा झोपा. द्रौपदी दारात झोपली लेकर घरात झोपली. अगोदरचं चरित्र आहे का इतिहास आहे का. आता रणभूमीवरती युद्ध होऊन गेलं तर हजारो प्रेत पडलेली होती आणि तो अश्वत्थामा त्या रणभूमीला फेरफटका मारत होता. पण असं एक प्रेत होतं हजारो गिधाड हजारो कावळे त्याचे लचके तोडत होतो तो किंचाळत होता. अश्वत्थाम्याला वाटलं जाऊन तरी पाहू नेमकं काय. चालत चालत गेला जरा आवाज ओळखीला वाटायला लागला ताजी त्याला. अश्वत्थाम्याला जवळ गेला तर ओळखीचा वाटला. दुर्योधन रक्ताच्या तारळ्यात पडेल होता. कोण हा अश्वत्थाम्याने सांगितलं ए दुर्योधना काय ललकारी होती काय आवाज होता तुझा सिंहासनावर. दुःशासनाला सांगणं बरं वाटलं भर सभेत ओढून आनंद वस्त्र हरण कर हे सांगणं बरं वाटलं. पण एक दिवस रक्ताच्या तारोड्यात पडावं लागलं. अभिमान माणसाला मातीत घातल्याशिवाय राहू देत नाही. पा अभिमान होता त्याला दुर्योधनाला. ए दुःशासना जिंकलोय आपण डावामध्ये जाय द्रौपदीला खेचून आणि उडणार भर सभेत वस्त्र हरण कर हे सांगणं बरं वाटलं. पण एक दिवस रक्ताच्या तारोड्यात पडला हे विसरावं नाही लागणार. मी सांगितलं ना ज्या काळामध्ये एखाद्याला त्रास देणं बरं वाटल असा एक काळ येतो का त्या काळामध्ये आपल्याला सुद्धा ते भोगावं लागतं. दुर्योधन रक्ताच्या तारोळ्यात पडलं तर किंचाळत होता ओरडत होता. अश्वत्थाम्याने सांगितलं का रे भावकी गेली म्हणून रडतो की काय. नाही नाही रडण्याचं एकच कारण आहे रे अश्वत्थाम्या. भाऊ गेली म्हणून रडत रे. 99 तर मेलीच माझी भाऊ मी सुद्धा मारणार आहे 100. अरे मग रडतो का. रडण्याचं एकच कारण आहे आम्ही 100 होतो आमच्यातलं एकही जगणार नाही. अरे पण तिकडं 5च होते एक सुद्धा मिळाला नाही. त्याचं दुःख होतं त्याला. म्हटले असं ना अश्वत्थाम्याने सांगितलं एवढंच आहे ना आत्ता जातो. दुर्योधनानं सांगितलं एक जरी पांडव मेला असता ना माझ्या हातून तरी सुखानं अंतकाळ ठेवला असता. अश्वत्थाम्याने तो शब्द ऐकले बरोबर. लंगोटी यार होते हे मित्र होते. अरे आत्ता जातो पाची पांडव मारून आणतो तू कशाला विचार करतो. ए अश्वत्थाम्या अरे तर 100 संपली तो कुठे एकटीची अगरबत्ती पिटी तेड्या. तू असा सरळ गेला तर 9 शिल्लक राहणार नाही. मग रक्ताच्या थोरळ्यात पडेल होता आहे का बरं. पण त्याची कपट नीती गेलेली नव्हती. कोणाची. असे बरेच दुर्योधन आहे कोरोनाच्या काळातून वाचले पण त्यांची कपट नीती नाही गेली कडे हो. त्यांचा स्वभाव नाही गेला अजून.
हा, त्याला कपटनीती शिकवली. रात्रीच्या प्रसंगाला पाठवला अश्वत्थाम्या. द्रौपदी दारात झोपलेली होती, लेकरं झोपलेली होती. आतमध्ये प्रवेश केला घरामध्ये. दिव्याची ज्योत चालू होती, जरा वाढवली. जणू असं वाटलं त्याला पाची पांडवच झोपलेले होते, पण पांडव पुत्र होते. तलवार काढली, सप 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 मानेवरती वार केले. पाची लेकरांची मस्तक उडवली. रक्ताचा पूर व्हायला लागला. भयभीत झाला, घाबरला तो अश्वत्थाम्या. तिथून पळ काढला. पण रक्ताचा पूर वाहत वाहत द्रौपदीच्या अंथरुणाखाली आला आणि तिला जाग आली. जाग आल्याबरोबर रक्ताचा पूर दिसला. डोळ्यातून पाणी आलं. जवळ गेली तर पाची लेकरांची मस्तक उडवलेली ती. रडू लागली. रडता रडता शांत झाली. म्हणू लागली, कोणी बोलू नका, कोणी गडबड गोंधळ करू नका, माझ्या लेकराला लय सुखानं झोप लागलेली, झोप मोडेल. तेवढ्यात अर्जुनाला कळालं, जिची पिढी बाळा सांगतो, काही वेगानं रथ आला. कळालं हे अश्वत्थाम्यानेच केलं. अश्वत्थाम्याचा शोध घेताना त्याला रथालाच बांधलं आणि पारपाटीतच आणला आणि द्रौपदी समोर उभं केला. ए द्रौपदी, पाची लेकरं यानंच मारली, आता सांग याला काय शिक्षा करू? ऐका ताई, बरं आलो ना आपण आईच्या निमित्ताने, ऐका ना जिची पिढी बाळ. द्रौपदीनं सांगितलं, स्वामी ऐकाल माझं, मी सांगाल ती शिक्षा कराल ना याला? अगं सांग द्रौपदी, तू सांगावं मी ऐकावं. स्वामी एक काम करा, याला माफ करा. काय म्हणली? ए द्रौपदी, पाची लेकरं या ना तुझी मारली, याला माफ कर सांगते. स्वामी तुम्हाला काय माहिती आईचं अंतकरण काय असतं, त्याला आई व्हावं लागतं हो स्वामी. मला तर 5 आहे, पण तो एकटा आहे आईला. कोण? अश्वत्थाम्या. स्वामी मी याच्याकरता त्याला माफ करण्याकरता सांगते, ऐका बरं ताई. स्वामी मला झालेलं 5 लेकरांचं दुःख ते फक्त अश्वत्थाम्याच्या आईला होऊ नये याच्याकरता त्याला माफ करा हो स्वामी. म्हणून महाराज म्हणतात, जिची पिढी बाळ प्राण तियेचा विकळ. आणि मग आईचा स्वभाव सांगतात राधे राधे हो. जोरदार टाळी वाजवा आमच्या आकाशवाणी करता. असं वाटतं ना, या मंडपाकडं पाहिलं तरी आकाशासारखी उंची आहे ना. आम्हाला आमचं भजन एवढं गोड असावं का आमचं भजन, आमचा आवाज देवाला आवडावा असं वाटत होतं. आपल्या अंगावरती शहार येत होते ना. आईसा मातेचा स्वभाव, सूत्रधोरी एक जीव, मी सांगितलं ना. आणि तुम्ही सगळे नाद ब्रह्मातली माणसं आहे म्हणून तुम्हाला बरं वाटतं बरं का दादा. नाही तर लोकांना वाटतं तेवढं सोपं नाही. आमचे दिनूदादाचे वडील या ठिकाणी आहेत. फार मोठं मस्त एक लेख जन्माला आली असं बारसं केलं. आम्ही मुलाचं जसं करतो ना त्याच्या दुप्पट लेकीचं बारसं असं आनंदात केलं. हां आमच्या दिनूदादाने. चला
ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी एक जीव. संकीर्तन करूया, थोडं भजन करूया मस्त बाकी. करावरती हात मस्त बाकी. विठोबा रकुमार जय 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 विठोबा रकुमार जय जय विठोबा तुकामणी संत कवी बहु प्रभावंत ऐसा मातेचा स्वभाव सूत्रधोरी ज्या साधू संतांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय त्या संतांच्या नामाचा जप करायचा. हातवरी करूया मस्त पैकी. छान छान मस्त शूटिंग वाले रोहन दादा बघा आता एवढ्याची टाळी घ्या मस्त पैकी. पुण्यवंत व्हावे येता सज्जनाची तुकामणी पापी जाती संत निवृत्ती नाम समान मन
विकळायचा विकळायचा मातीचा स्वभाव जीव यथामती यथावकाश. बोलण्याच्या ओघामध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैशी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे. थांबा 2 मिनिटं. बसा सत्कार करणार दादा. बसा 2 मिनिटं. ना तरी बालक बोला बोली का वाकुडा विसुका पावली ती चोज करून मावली रे जे बी. जाता जाता एकच विनंती माझी विनंती. बसा खाली बसा 2 मिनिटं. नसेल गुरु तर गुरु करून घ्या. नसेल माळ तर गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला. जीवनामध्ये नित्यानं साधन असले पाहिजे. जाता जाता ज्ञानोबरांच्या समाधी सोहळ्याचं निमंत्रण सांगतो. आपण या सगळ्यांनी श्रद्धेने मायबापाची सेवा करावी का हो. या दोन्ही लेकरांच्या जीवनातली पवित्र माय निघून गेली. खरं तर आमच्या वैष्णवीची इच्छा होती महाराज तेवढं म्हणावं आमच्या आई करता. आपण 3 दिवस अत्यंत गुड आई ऐकली. संतांच्या भाषेत ऐकली. मीही आई सांगितली पण संतांच्या भाषेतली सांगली. काय असतं आईचं जीवन. आम्ही त्या प्रत्येकाकडे असं वाटतं ती आमच्याशी बोलून आई तुझ्या या मूर्ती या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला आई तुझे वारंवार भेटणार. बाळपणी मी खेळत दिसत होतो ताना. अमृतावणी गोड तू पाजिला शिका. आई तुझ्या गया प्रेमाची कधी आठवण झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे. माय मंदिर हलले आज घायल पक्षीनी चाले पिलाला भेटाया. माय मंदिर हलले लागे कळस फुटाया. आज घायल पक्षीनी लागे साले पिलाला भेटाया. एखादी पक्षीने जशी पिलांना सोडून जाते ना अत्यंत कमी वयामध्ये. हे बघा दादा उगवलेला सूर्य एक दिवस मावळणार आहे. पण आमच्या आईचं जाणं जसं भर दुपारी सूर्य मावळावा ना तसं आमच्या आईचं जाणं आहे. आणि म्हणून झालेलं दुःख आता दिलीप काकांना दोन्ही लेकरांची आई होणं, दोन्ही लेकरांचा बाप होणं हे नातं ज्यांच्या जीवनामध्ये आहे. अत्यंत पवित्र जीवन, अत्यंत पवित्र परिवार आहेत. या परिवाराच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. ही पवित्र माय या लेकरांना सोडून गेली. पण आता सगळी वक्ती बोलणारे खरं तर केतन दादा, वैष्णवीताई, घरी कोणी महाराज आला का या लेकरांना लय आनंद होता. पण एखाद्या दिवशी कांचनताईचा चक्कर झाला, कोणी इतर कोणी येऊ, कोणी महाराज आले ना, ते अत्यंत जसं आईनं हे वृक्ष जपून ठेवलं तसं तुमच्या हातात हे वृक्ष जपवणं अत्यंत जबाबदारीचं जीवन आहे आता तुमच्यावरती. बस पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आता जय विठ्ठल होईल, निवृत्तीनाथ देवांचा अभंग होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडू नका. जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारची शपथ. विठ्ठल जय जय शिवावतार धरुणा केले त्रैलोक्य पावन, माझे त्र्यंबक करे मागे शोभे. शिवावतार धरुणा केले त्रैलोक्य पावना. Oh
या ठिकाणी आम्ही रजा घेणारे आदरणीय आमच्या माऊली महाराजांची मामाश्री त्यांचं वैकुंठ गमन झालं म्हणून आम्हाला आता रस्ता द्या, आम्ही जाणारे. या ठिकाणी बरेच वक्ते येणारे, आईबद्दल ताईबद्दल बोलणारे. माझी विनंती आहे आदरणीय आपल्या अध्यक्ष संत निवृत्तीनाथ देवांच्या सौभाग्यवती कांचनताई यांना मी विनंती करतो, आपण 2 शब्दामध्ये